तर पुढची एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात। आज मनसे प्रति महापालिका सुरू करणारे महापालिका प्रशासनाचा कारभार जरी सुरू असला तरी सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागलेले नाहीत। त्यामुळे अशा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे प्रति महापालिका सभागृह भरवण्यात येणार आहे। या महासभेसाठी मनसेने सर्वच राजकीय पक्षांना निमंत्रण दिलेलं होतं। मात्र भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी या पत्राला उत्तर दिलंय। ज्या उबाठा पक्षानं मुंबई महापालिकेत गेली 25 वर्ष पराकोटीचा भ्रष्टाचार केला, त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांनी आज अकराळ विक्राळ रूप धारण केलंय। त्यांच्याबरोबर चर्चा करून काय साध्य होणार असा सवाल उपस्थित करत आपण यात सहभागी होणार नसल्याचं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे या महापालिका बैठकीमध्ये किंवा जी काही प्रति महापालिका भरवली जाणार आहे, सभागृह भरवलं जाणार आहे, त्यामध्ये भाजप सहभागी होणार नाही हे आशिष शेलार यांनी स्पष्ट केलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पाण्यासाठी गेले 9 दिवस आंदोलन केलेलं आहे। आज रिकामी घागर पालखीमध्ये ठेवून दिंडी काढण्यात येते। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे स्वतः दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। दिंडी पाण्याच्या टाकीजवळ जाऊन भजन कीर्तन सुद्धा केलं जाणार आहे आणि या आंदोलनाला लबाडांनो पाणी द्या असं नाव देण्यात आलंय। दररोज वेगवेगळं महिनाभर हे आंदोलन केलं जाणार आहे। आज या आंदोलनाचा 9वा दिवस आहे। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल हुसेन ठोकरचा युद्ध पातळीवर शोध सुरू। लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्ला कसूरी आणि अबू मुसा सोबत रचला हल्ल्याचा कट। दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत पहलगाममधील हल्ला ही एक मोठी चूक। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। दहशतवाद्यांना पकडण्यात मदत करू, गुप्तचर प्रमुखांचं आश्वासन। छत्तीसगडमध्ये 1500 माओवादी असल्याचा सूत्रांचा दावा। जंगलात सुरक्षा दलाकडनं 5 दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरू। करेगट्टा परिसरातील माओवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न। मनसेच्या वतीनं आज पहिलं प्रति महासभागृह भरवलं जाणार। या महासभेसाठी मनसेकडनं सर्वच राजकीय पक्षांना निमंत्रण। भाजप मात्र गैरहजर राहणार असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी ठाकरेंच्या पक्षाचं आंदोलन। रिकामी घागर पालखी, कीर्तन टाकीजवळ अनोखं आंदोलन। नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी वापरावरती बंदी आणण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका। नदीचं पाणी पिण्यास बंदी घालण्याची मागणी। कुंभमेळ्याच्या आधी पाणी स्वच्छ न झाल्यास कुंभमधील स्नानावर बंदी घाला। मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम 100% पूर्ण। मात्र काही कारणास्तव 1 मे रोजी होणारं उद्घाटन पुढे ढकलल्याची माहिती। मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरनं केंद्र सरकारची नोटीस। डीजीसीएच्या सर्वेक्षणानंतर शिवरायांचा पुतळा अडथळा म्हणून घोषित। शिवप्रेमींकडनं संताप। भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आज पुणे दौऱ्यावर। जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याचं आयोजन। मेळाव्याआधी नड्डांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं घेतलं दर्शन। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल हुसेन ठोकरचा युद्ध पातळीवर शोध सुरू। लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्ला कसूरी आणि अबू मुसा सोबत रचला हल्ल्याचा कट। भारताकडून लष्कराच्या दहशतवाद्यांना मोठा दणका। लष्कराचा कमांडर शाहिद अहमद कुट्टे आणि एहसान अहमद शेखचं घर पाडलं। 24 तासात 4 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त। दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत पहलगाममधील हल्ला ही एक मोठी चूक। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। दहशतवाद्यांना पकडण्यात मदत करू, गुप्तचर प्रमुखांचं आश्वासन।
मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याचं काम 100% पूर्ण, मात्र काही कारणास्तव 1 मे रोजी होणारं उद्घाटन पुढे ढकलल्याची माहिती. मुंबई विमानतळावरील शिवरायांच्या पुतळ्यावरून केंद्र सरकारची नोटीस. डीजीसीएच्या सर्वेक्षणानंतर शिवरायांचा पुतळा अडथळा म्हणून घोषित. शिवप्रेमींकडून संताप. मुंबईतील एल्फिस्टन पुलाबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होईपर्यंत पूल तोडला जाणार नाही. आमदार कालिदास कोळंबकर यांची माहिती. स्थानिकांचं आंदोलन मागे. पश्चिम रेल्वेवर आजपासून 35 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक. गर्डर उभारण्याच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार. 163 लोकल फेऱ्या रद्द होणार. नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी वापरावर बंदी आणण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका. नदीचं पाणी पिण्यास बंदी घालण्याची मागणी. कुंभमेळ्याच्या आधी पाणी स्वच्छ न झाल्यास कुंभमधील स्नानावरही बंदी घाला. मनसेच्या वतीने आज पहिलं प्रति महासभागृह भरवलं जाणार. या महासभेसाठी मनसेकडून सर्वच राजकीय पक्षांना निमंत्रण. भाजप मात्र गैरहजर राहणार असल्याची माहिती. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आज पुणे दौऱ्यावर. जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याचं आयोजन. श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. मी बघूया आज मनसे प्रति महापालिका सुरू करणार आहे. महापालिका प्रशासनाचा कारभार सुरू असला तरी सुद्धा सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागलेले नाहीयेत. त्यामुळे अशा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे प्रति महापालिका सभागृह भरवण्यात येत आहे. या महासभेसाठी मनसेने सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण दिलेलं होतं. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी या पत्राला उत्तर दिलेलं आहे. ज्या उभाटा पक्षाने मुंबई महापालिकेत गेले 25 वर्ष पराकोटीचा भ्रष्टाचार केला, त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांनी आज अक्राळ विक्राळ रूप धारण केलंय. त्यांच्याबरोबर चर्चा करून काय साध्य होणार असा सवाल उपस्थित करत आपण यात सहभागी होणार नसल्याचं शेलारांनी सांगितलंय. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सध्या आपल्या सोबत आहेत. प्रणाली, आज मनसेचं पहिलं महासभागृह सुरू होत आहे. काय नेमकी तयारी दिसते? कशा प्रकारे कार्यक्रम असेल? खरं तर आपण बघितलं की गेले 3 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये जी राजकीय पक्षांची सत्ता असते ती अस्तित्वात नसल्यामुळे प्रशासक कारभार पाहत आहेत. परंतु त्यामुळे एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे जर प्रश्न मांडायचे असेल तर त्यांना कुणीही लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ते प्रश्न मांडता येत नाही. आणि म्हणूनच मनसेने ही अभिनव कल्पना आजपासून राबवण्याचं ठरवलेलं आहे. दर 15 दिवसांनी मुंबईच्या एका भागामध्ये हे प्रति महासभागृह भरवलं जाणार आहे. त्याची सुरुवात आजपासून केली जाते. आज पहिलं सभागृह हे मुंबईच्या सीएसटी परिसरामध्ये मुंबई महानगरपालिका च्या समोरच्या बाजूला मराठी पत्रकार संघाचं जे पत्रकार संघ आहे त्या सभागृहामध्ये आज हे प्रतिमहासभा भरवली जाणार आहे. यासाठी मनसेने सगळ्या राजकीय पक्षांना निमंत्रण दिलेलं होतं. मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांचेही नगरसेवक आतापर्यंत राहिले अशा प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला ही पत्र मुंबई अध्यक्षांना हे पत्र लिहिलेलं होतं. त्यापैकी केवळ भाजपनं उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तरही देत असताना आशिष शेलार यांनी या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की ज्यांनी 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेवर सत्ता गाजवली आणि हे करत असताना त्यांनी पराकोटीचा भ्रष्टाचार केलाय. त्यांनी भ्रष्टाचार केल्यामुळे या सगळ्या समस्यांनी अक्राळ विक्राळ रूप धारण केलेलं आहे. ते जर या चर्चेला येणार असतील तर त्यांच्यासमोर या सगळ्या चर्चा करून काय उपयोग? त्यापेक्षा आम्ही आमच्या पद्धतीनं जनतेचे प्रश्न लोकांपुढे मांडू आणि त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला आम्ही येणार नाही अशा पद्धतीचं पत्र जे आहे ते आशिष शेलार यांनी मनसेला लिहिलेलं आहे. आणि यातून आता एक नवीनच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. साहजिक आहे की यामध्ये उभाठाला पूर्णपणे भ्रष्टाचारी ठरवलेलं असल्यामुळे उभाठा सुद्धा या पत्रावर आपली प्रतिक्रिया नक्कीच. त्यामुळे मनसेचं आज खरं तर पहिलं प्रति महासभागृह पार पडते. या संदर्भात वेळोवेळी प्रणाली अपडेट्स घेत राहू. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. एक मोठी बातमी समोर येते. छत्तीसगडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलाने आक्रमक कारवाया करत माओवाद्यांना जेरीस आणलंय. दरम्यान छत्तीसगडच्या कर्रेगट्टा परिसरात 1500 माओवादी असल्याचा दावा सूत्रांनी केलेला आहे. इथल्या जंगलामध्ये मोठ्या संख्येने सशस्त्र माओवादी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवरती गेल्या 5 दिवसांपासून सुरक्षा दलाच्या जवानांकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. सुरक्षा दलांकडून घनदाट जंगल आणि टेकड्या ओलांडून माओवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. महेश तिवारी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. महेश, नेमकं कशा प्रकारे ऑपरेशन सध्या सुरू आहे?
गेल्या 5 दिवसापासून 3 राज्याच्या सीमेवर कर्रेगट्टा पहाडीवर हे मोठं ऑपरेशन सुरू आहे आणि केंद्रीय गृह मंत्रालय स्वतः संपूर्ण ऑपरेशन मॉनिटरिंग करत आहे. मोठ्या प्रमाणात माओवाद्यांची संख्या त्या ठिकाणी आहे. सुरुवातीला 500 ते 1000च्या दरम्यान असल्याची माहिती होती. आता सूत्रांनी जी माहिती दिली आहे 1500च्या जवळपास सशस्त्र माओवादी त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. 250 वर्ग किलोमीटर मध्ये हा संपूर्ण परिसर पसरलेला आहे. घनदाट जंगल आहे, उंच झाड आहेत. त्यामुळे अत्यंत सेफ झोन समजून माओवाद्यांनी या ठिकाणी मुवमेंट स्थलांतरित केली होती आणि गेल्या काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी आयईडीची मोठ्या प्रमाणात स्फोटकं माओवाद्यांनी पेरली. मात्र सुरक्षा दलांनी मोठं अभियान या ठिकाणी 5 दिवसापासून राबवायला सुरुवात केलेली आहे. चारी बाजूनं घेरा पडलेला आहे. आयईडीची स्फोटकं निष्क्रिय करत जवान पुढे जात आहेत. यात काल 40 जवानांना डिहायड्रेशनचा त्रास झाला होता. आता जी माहिती आहे त्यानुसार निश्चित त्यामुळे अतिशय मोठी कारवाई खरं तर म्हणावी लागेल. धन्यवाद महेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढची मोठी बातमी बघूया. आज मनसे प्रति महापालिका सुरू करणार आहे. महापालिका प्रशासनाचा कारभार सुरू असला तरी सुद्धा सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागलेले नाहीयेत. त्यामुळे अशा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे प्रति महापालिका सभागृह भरवण्यात येत आहे. या महासभेसाठी मनसेने सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण दिलेलं होतं. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी या पत्राला उत्तर दिलेलं आहे. ज्या उभाटा पक्षाने मुंबई महापालिकेत गेले 25 वर्ष पराकोटीचा भ्रष्टाचार केला त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांनी आज अक्राळ विक्राळ रूप धारण केलंय. त्यांच्याबरोबर चर्चा करून काय साध्य होणार असा सवाल उपस्थित करत आपण यात सहभागी होणार नसल्याचं शेलारांनी सांगितलंय. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सध्या आपल्या सोबत आहेत. प्रणाली, आज मनसेचं पहिलं महासभागृह सुरू होत आहे. काय नेमकी तयारी दिसते, कशा प्रकारे कार्यक्रम असेल? खरं तर आपण बघितलं की गेले 3 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये जी राजकीय पक्षांची सत्ता असते ती अस्तित्वात नसल्यामुळे प्रशासक कारभार पाहत आहेत. परंतु त्यामुळे एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे जर प्रश्न मांडायचे असेल तर त्यांना कुणीही लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ते प्रश्न मांडता येत नाही आणि म्हणूनच मनसेने ही अभिनव कल्पना आजपासून राबवण्याचं ठरवलेलं आहे. दर 15 दिवसांनी मुंबईच्या एका भागामध्ये हे प्रति महासभागृह भरवलं जाणार आहे. त्याची सुरुवात आजपासून केली जाते. आज पहिलं सभागृह हे मुंबईच्या CST परिसरामध्ये मुंबई महानगरपालिका च्या समोरच्या बाजूला मराठी पत्रकार संघाचं जे पत्रकार संघ आहे त्या सभागृहामध्ये आज हे प्रतिमहासभा भरवली जाणार आहे. यासाठी मनसेने सगळ्या राजकीय पक्षांना निमंत्रण दिलेलं होतं. मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांचेही नगरसेवक आतापर्यंत राहिले अशा प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला ही पत्र मुंबई अध्यक्षांना हे पत्र लिहिलेलं होतं. त्यापैकी केवळ भाजपनं उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तरही देत असताना आशिष शेलार यांनी या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की ज्यांनी 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेवर सत्ता गाजवली आणि हे करत असताना त्यांनी पराकोटीचा भ्रष्टाचार केलाय. त्यांनी भ्रष्टाचार केल्यामुळे या सगळ्या समस्यांनी अक्राळ विक्राळ रूप धारण केलेलं आहे. ते जर या चर्चेला येणार असतील तर त्यांच्यासमोर या सगळ्या चर्चा करून काय उपयोग, त्यापेक्षा आम्ही आमच्या पद्धतीनं जनतेचे प्रश्न लोकांपुढे मांडू आणि त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला आम्ही येणार नाही अशा पद्धतीचं पत्र जे आहे ते आशिष शेलार यांनी मनसेला लिहिलेलं आहे आणि यातून आता एक नवीनच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. साहजिक आहे की यामध्ये उभाठाला पूर्णपणे भ्रष्टाचारी ठरवलेलं असल्यामुळे उभाठा सुद्धा या पत्रावर आपली प्रतिक्रिया नक्कीच. त्यामुळे मनसेचं आज खरं तर पहिलं प्रति महासभागृह पार पडते आणि या संदर्भात वेळोवेळी प्रणाली अपडेट्स घेत राहू. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि आता एक नजर टाकूया क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड आदिल हुसेन ठोकरचा युद्ध पातळीवर शोध सुरू. लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्ला कसुरी आणि अबू मुसा सोबत रचला हल्ल्याचा कट. भारताकडून लष्कराच्या दहशतवाद्यांना मोठा दणका. लष्कराचा कमांडर शाहिद अहमद कुट्टे आणि एहसान अहमद शेखचं घर पाडलं. 24 तासात 4 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त. दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत. पहलगाममधील हल्ला ही एक मोठी चूक. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. दहशतवाद्यांना पकडण्यात मदत करू, गुप्तचर प्रमुखांचं आश्वासन. मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याचं काम 100% पूर्ण. मात्र काही कारणास्तव 1 मे रोजी होणारं उद्घाटन पुढे ढकलल्याची माहिती.
मुंबई विमानतळावरील शिवरायांच्या पुतळ्यावरून केंद्र सरकारची नोटीस. डीजीसीएच्या सर्वेक्षणानंतर शिवरायांचा पुतळा अडथळा म्हणून घोषित. शिवप्रेमींकडून संताप. मुंबईतील एल्फिस्टन पुलाबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होईपर्यंत पूल तोडला जाणार नाही. आमदार कालिदास कोळंबकर यांची माहिती. स्थानिकांचं आंदोलन मागे. पश्चिम रेल्वेवर आजपासून 35 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक. गर्डर उभारण्याच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार. 163 लोकल फेऱ्या रद्द होणार. नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी वापरावर बंदी आणण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका. नदीचं पाणी पिण्यास बंदी घालण्याची मागणी. कुंभमेळ्याच्या आधी पाणी स्वच्छ न झाल्यास कुंभमधील स्नानावरही बंदी घाला. मनसेच्या वतीने आज पहिलं प्रति महासभागृह भरवलं जाणार. या महासभेसाठी मनसेकडून सर्वच राजकीय पक्षांना निमंत्रण. भाजप मात्र गैरहजर राहणार असल्याची माहिती. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आज पुणे दौऱ्यावर. जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याचं आयोजन. श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं.